मराठवाड्याला 2,40,000 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचं सर्वेक्षण अन्वेषणाचं काम आपण सुरू केलेलं आहे। गोदावरी खोरं पुनर्भरण आणि मराठवाडा ग्रीड हे महत्त्वाचे प्रकल्प आपण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवतोय। त्याला सध्या 37,668 कोटी रुपये लागत आहेत, ते पण आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। त्याबद्दल आपण काही काळजी करू नका। एकंदरीतच आपल्याला काम करत असताना या सर्व घटकाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे, याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा। इतर पण अनेक निवेदनं आज दिलेली आहेत, तिथं लाडक्या बहिणी बसल्यात। मला त्यांना सांगायचं आहे, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात। लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो, त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही। ती आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय, तुम्हाला त्याच्यातनं मदत होते। उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे, काही बँका पुढे आणलेल्या आहेत। नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन, काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल। 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल। हे होऊ शकतं। महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय। मला माझ्या नांदेडच्या, मला माझ्या या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचं आहे, तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा। मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे। शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही, त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे। त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। त्याच्यावर लेंडी प्रकल्पाच्या बद्दल तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका। वेळ पडली तर मी वेगळी त्याची बैठक देखील घेईन, पण तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही। तुम्ही शेतकरी आहे, मी पण शेतकरी आहे। शेतकरी ही तुमची माझी जात आहे। शेतकऱ्याला, बळीराजाला केव्हाही कुठल्याही संकटात हे राज्य सरकार काही कमी पडू देणार नाही, याबद्दलची पण खात्री मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देतो। आता जरी काल युद्ध थांबलेलं असलं तरी भारताने ठरवलेलं आहे, दहशतवाद विरोधामध्ये कारवाई भारताची थांबणार नाही। आम्ही कुणाच्या नादी लागत नाही, पण आमच्याकडे येऊन जर कुणी काही वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केला, निष्पाप लोकांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, त्यांना तिथं त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर भारत आणि भारताचं सैन्य आणि भारताचे पंतप्रधान आणि भारताची राजकीय इच्छाशक्ती ही कदापि कुठल्याही अतिरेक्यांच्या कारवाया सहन करणार नाही। त्याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणजे नाही। ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतली पाहिजे। आज अनेक गोष्टी बाकीच्या पण त्या बाबतीमध्ये बोलण्यासारख्या आहेत, परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की सध्या हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेला आहे, आपण यंदा AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचं नवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये आणतोय। आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे। यंदा बजेटमध्ये 500 कोटी रुपये आपण तरतूद केलेली आहे। सोयाबीन, कापूस, ऊस, त्याच्यामध्ये मका, त्याच्यामध्ये धान म्हणजे काही जण त्याला भात म्हणतात, तो अशा कांदा, अशा वेगवेगळ्या पिकाचा समावेश आहे। आपल्या भागामध्ये ऊस आणि नांदेड़ की सियासी, समाजी, माशी और अवामी खबरों के साथ इश्तिहारात के लिए हमसे राब्ता करें।